जसं बघितलं तर साहेब जेव्हा होते तेव्हा दुधाला चांगला भाव होता आणि काँग्रेस सरकार होतं. जेव्हा उद्धव साहेब होते मुख्यमंत्री तेव्हा शेतकऱ्यांचं सरसकट कर्जमाफी झाली होती. पण आता तसं नाही आहे. असं जर पाहायला गेलं तर निळवंड्यामध्ये खरं जे काही योगदान असेल ते थोरात साहेबांचं आहे आणि स्वर्गीय मधुकर पिचर साहेबांचं आहे. हे जर दोन व्यक्ती जर नसत्या तर आज निळवंडे धरण झालं नसतं. निळवंडे धरण झालं फक्त त्याचं आता शेतकऱ्यांसाठी पाणी सोडायचं तर सत्ता परिवर्तन झालं. बाकीचे काय आले फक्त उद्घाटन केलं. ज्यांनी उद्घाटन केलं त्यांचं यामध्ये काही योगदान नाही आहे. साहेब जर आले असते तर खूप कामं केले असते, पण ते सांगण्यासारखे नाही. असे भरपूर कामं केले असते ते सांगतासुद्धा येणार नाही. शिक्षणाचे त्यांचे फार मोठे योगदान म्हणावं लागेल. त्यांनी आज इंजिनिअरिंग कॉलेज म्हणा, त्याच्यानंतर हे साधी शैक्षणिक संस्था, इंटरनॅशनल स्कूल, ह्या इंग्लिश मिडियम स्कूल, लहान मुलांचे जे स्कूल आहे हे त्यांनी चांगल्या पद्धतीने राबवले. आज जोरव्यातून काही गाड्या संगमनेरला अमृतवाहिनी इंग्लिश मिडियम स्कूलला मुलं शिकायला जातात आणि त्यांचंच योगदान म्हणावं लागेल. हे त्यांच्या कामाचीच पावती म्हणावं लागेल. दुग्ध व्यवसायाच्या मार्फत त्यांचं आज राजहंस दूध संघाच्या मार्फत दिवाळीला जवळजवळ 46 कोटी रुपये त्यांनी राजहंस दूध संघाच्या मार्फत लोकांना दिवाळीची अनुदान, म्हणजे अनुदान नाही मानता येणार त्याला, की ते रिबीट संदर्भात त्यांनी लोकांच्या खात्यात वर्ग केले. आणि कारखान्याचे 25 कोटी रुपये असे आमच्या पूर्ण ज्या बाजारपेठ ह्या दिवाळीची फार मोठी फुलली होती आणि लोकांमध्ये आनंद उत्सव साजरा केला. आणि हे नसतं तर आम्हाला दिवाळी बघायलासुद्धा मिळाली नसती, इतकी भयानक परिस्थिती होती. आणि आज अतिवृष्टीमुळं लोकांची नुकसानी भरपूर झाल्या होत्या. पण शेतीला जोडधंदा म्हणून हा दुग्ध व्यवसाय बघितला जातो. आणि आमचं जोरवं गाव हा जवळजवळ 95% लोक दुग्ध व्यवसायाला निगडीत आहे. आणि दुग्ध व्यवसायामार्फत त्यांचे पैसे, उदरनिर्वाह, प्रपंच, शैक्षणिक ह्या सगळ्या गोष्टी चालतात. त्याच्यामुळं हे सगळं काही साहेबांच्या कृपा आशीर्वादाने आणि साहेबांमुळेच हे शक्य झालं. आणि साहेबांची ही दूरदृष्टिकोन फार मोठा होता, त्यांच्या वडिलांचा दूरदृष्टिकोन फार मोठा होता. हे त्यांच्यामुळं शक्य आहे, म्हणून हे सगळं झालं. त्यांनी पूर्णपणे कामाची जी त्यांची धुरा आहे ती चांगल्या पद्धतीने त्यांनी उभी केलेली आहे आणि ते इथून पुढेही करतील ही 100% आम्हाला गॅरंटी. आता थोरात साहेबांनी 40 वर्षामध्ये धांदरफळ जे प्रेम केले, म्हणजे भरघोस निधी देणं किंवा गोरगरिबांसाठी उभं राहणं, लोकांच्या सुखदुःखात येणं, म्हणजे साहेबांनी सर्व तालुक्यांपेक्षा आहे ना, म्हणजे तालुक्यात धांदरफळ गाव विशेष प्रेम केलेलं आहे. आपल्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये संगमनेरचं नाव वरती कुणी नेलं, तुम्हाला काय वाटतं? थोरात साहेबच, दुसरं कोणीच नाही. आणि थोरात साहेबांसारखं नाव कोणीच वर काढू शकत नाही. अशी कोणती संकट आहे किंवा कोणत्या समस्या आहे ज्या साहेबांनी सोडवल्या, तुम्हाला काय वाटतं? आता समजा आमचं रामेश्वर देवस्थान एकदम असं डेव्हलप केले. गावातले रस्ते, समजा गावाला पद, कारखाना असो, दूध संघ असो, याच्या माध्यमातून भरपूर गावाला दिलं. आज या गावातून 30 ते 35 कर्मचारी अमृत उद्योग समाज सर्व्हिसला आहे. जसं की आता हा ग्रामीण भाग आहे, तर ह्या ग्रामीण भागामध्ये प्रत्येक युवकाकडे गाय आहे, म्हशी आहे. मग त्यांच्या दुधासाठी बाळासाहेब थोरातांनी काय केलं? आता आमच्या गावात 4 ते 5 डेअरी आहे. आपले दूधधंदा 1 नंबरचा चालू आहे गावातून. त्याच्यातून शेतकऱ्यांना भरपूर भेटतं. मग आता पाऊस पडला, जास्त पाऊस झाला, मग किती जणांचं नुकसान झालं. मग बाळासाहेब थोरात आमदार असते तर त्यांनी नुकसानाची भरपाई केली असती की नाही, तुम्हाला काय वाटतं? तातडीने झाली असती, पण आता विधानसभेपासून त्या मापात शेतकऱ्यांकडं सरकारचं लक्ष नाही. तर साहेब जर असते तर शेतकऱ्यांचे नुकसान भरपाई याच्यामध्ये साहेबांनी फार पोटतिडकीने लक्ष घातलं असतं. जसं की आपण पाहिलं की रोड खराब आहे, त्या ठिकाणी लाईटची सुविधा नाही. जर मग थोरात साहेब जर निवडून आले असते तर त्यांनी ही सुविधा उपलब्ध केल्या असत्या की नाही, तुम्हाला काय वाटतं? याच्यामध्ये स्पीड वाढला असं, जे साहेबांनी आज 40 वर्षामध्ये जो तालुका एकदम स्वर्गासारखा बनवलाय, याच्यामध्ये अजून त्याला गलप चढला असता चांगला.